हाय जे बी मंडळी, कसे आहे सगळे? मस्त ना. छान किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला बांगडा फ्राय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर आपण त्याचे साहित्य पाहूया. साहित्यामध्ये इथे 4 मोठे बांगडे घेतलेले आहेत. आता याला आपण अद्रक, लसणची पेस्ट, मीठ लावून आणि चिंचेचं पाणी लावून 15 मिनिटं ठेवून देणार आहोत. हे बघा, हे चिंचेचं पाणी आहे आपलं. चम्मच मीठ टाकणार आहोत आपण मॅरिनेट करायला. अद्रक लसण पेस्टही टाकणार आहोत. इथे चिंचेचं पाणी आहे. चिंच भिजत घातली होती. हे सर्व एकत्र असं आपण लावून घेणार मच्छीला. असे मस्तपैकी हे मोठे मोठे बांगडे मस्त याला आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. असे स्वच्छ धुवून घेतले. आपण हे सर्व अद्रक लसण चिंचेचं पाणी मीठ लावून 15 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपण आपली मच्छी फ्राय करण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1 चम्मच हा घरगुती मसाला आहे. हा फिश मसाला आहे. 1 चम्मचच्या अंदाजानुसार घेतला आहे मोठा. हे लाल मिरची मसाला आहे, घरचाच आहे हा पण. हळदी घेतली आहे. तर 1 चम्मचच्या अंदाजानुसार कश्मीरी लाल मिरची घेतली आहे. तिखट आपल्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका. लाल मिर्च पावडर, फक्त लाल मिर्च पावडर, तिखी लाल मिर्च पावडर आहे ही. अर्धा चम्मचच घेतली. मीठ आपण अर्धा चम्मचच टाकणार आहोत, कारण की आपण मच्छीलाही लावलेलं आहे. तिथेच आपण 1 पळी तेल टाकणार आहोत. सर्व एकत्र करून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकणार आहोत. चला, आपण तयार केलेला आहे हा मच्छीला लावून घेणार आहोत. आता आपल्या मच्छीला 15 मिनिटं झालेली आहेत. मच्छीमध्ये हा मसाला सर्व भरायचा, च्या आतमध्ये पण. अशा प्रकारे आपण सर्व मच्छींना हा मसाला लावून घेणार आहोत. तर मसाला सर्व मच्छींना लावून झालेला आहे. आपण मच्छी आता फ्राय करून घेणार आहोत. अर्धा वाटी तांदळाचं पीठ आहे. रवा आहे, हा बारीक रवा आहे. थोडासा टाकणार आहे, 1 चम्मचच्या अंदाजानुसार टाकलेला आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मचच्या अंदाजानुसार बारीक रवा घेतलेला आहे. आणि ही कश्मीरी लाल मिरची ती टाकणार आहोत कलरसाठी. आपण मच्छीमध्ये पण टाकलेली आहे आपण मसाल्यात. तर मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकणार नाही, कारण की मीठ भरपूर आपण वापरलेलं आहे मसाल्यात पण आणि मच्छीला पण. ह्याला सर्व एकत्र करून घेऊया. मच्छी येते याच्यामध्येच असं मच्छीला लावून तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. हे आपण मच्छीला लावून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व मच्छ्यांना लावून घेऊया मसाला. इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. 4 पळ्या तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये. आता आपण याच्यात मच्छी टाकणार आहोत. मंद आचेवरच आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. मस्त एक साइड पण फ्राय करून घेऊन मग नंतर पलटी करणार आहोत. एक साइड पण आपण पलटी मारून घेऊया. मस्त अशी कुरकुरीत होते. ह्या साईडतून पण चांगली फ्राय करून घेणार आहोत. एक साईडतून शेकलेली आहे, एक साईडतून आपण शेकून घेऊया. मच्छी इथे चांगले फ्राय झालेले आहेत मस्तपैकी. त्याला आपण साईडलाच ठेवूया. दुसऱ्या मच्छी इथे टाकून घेऊया. आपण मंद आचेवरच आपण फ्राय करून घेणार आहोत.
मंद आचेवर मच्छी फ्राय केली म्हणजे अशी मस्त कुरकुरीत कडक होते. एक साईड आपण पलटी करून घेऊया मच्छी. मस्तपैकी आपली मच्छी फ्राय झालेली आहे. त्याला आपण काढून घेणार आहोत. चारी मच्छ्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत. तर कढीपत्त्याचा आपण तडका दिलेला आहे त्याला. काढून घेऊया आपण डिश आपली काढून. अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय रेडी झालेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर आता बाय.